नाव माझ्या मिस्टरांचं नाव प्रवीण दिलीप शिंदे। परवा शनिवारी ते रात्री घरातनं जेवून निघाले 9 वाजता। मला 7:30 एक पावणे 8च्या दरम्यान त्यांचा फोन आला, मला अंड खायचे, मला पैसे दे। मी पैसे दिले, अंडी घेऊन आले। घरात येऊन स्वतःच आमलेट वगैरे केलं, जेवले 9 वाजता आणि घराच्या बाहेर गेले। सांगितलं दरवाजा उघडा, झोपायला येतो। मी आईला सांगितलं आणि दरवाजा उघडा ठेवून मी येईन। आणि नंतर मी 10:30ला त्यांना फोन लावायला गेली तर फोन स्विच ऑफ येत होता। म्हणून रात्रभर मला वाटलं ते घरी आले असतील, कारण का मी आईकडे गेली होती माझ्या माहेरी। आणि मला वाटलं आले म्हणून मी 10:30ला एकदा ट्राय करून बघितलं तर फोन स्विच ऑफ आला। म्हणून सकाळी परत माझ्या मुलीने मला फोन केला की पप्पा आलेत का ग तिकडे? तर मी बोलली नाही आले म्हणून। मला मग भीती वाटायला लागली, म्हणून मग मी घरी गेली। परत विचारलं सासूला, काय तुमचं भांडण वगैरे झाले होते का? माझी सासू बोलली नाही, भांडण वगैरे काहीच नाही झालं। मला बोलला मी झोपायला येतो 15-20 मिनिटांमध्ये फिरून। नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शोध सगळीकडे शोधलं, त्या साईडवरती गेलो, तिथे मी बघितलं, तिथे पण मला काय भेटलं। नंतर मग मी तळोजा पोलीस स्टेशनला मिसिंगची केस केली। मिसिंगची केस करून घरी आल्याने अर्ध्या तासाने मला फोन आला की त्या साईडवरती एक मृत्यूदेह सापडलाय, तर तुम्ही ओळखायला या। मी न जाता माझे आर्यन बिल्डरच्या इथे ती साईड चालू। हा, कुठे साईड चालू आहे? साईड तिथे आपलं तळघोट कॅम्पलाच, आमच्या घराच्या मागेच तिथे। ते तिथे जॉबला वगैरे कशालाच जात नव्हते। मग तिथे कसं गेले मी वॉचमॅनला विचारलं, पण तो वॉचमॅन मला बोलला 5व्या माळ्यावर तुम्ही जाऊन बघा। पण मी अख्खे माळे शोधले, 2-3 वेळा बिल्डिंग शोधल्या, मला ते काही दिसले नाही। आणि आता जे मृत्यूदेह सापडलाय तो लिफ्टची जो चौकोन असतो त्या चौकोनमध्ये, तिथनं कसं गेले म्हणजे जायला चान्स नाही। आणि पोलीस कमिशनरला काय मागणी करणार? मला न्याय पाहिजे, माझ्या मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे। माझे लेकरं आहेत 2 लहान, मला न्याय पाहिजे। मला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे। बिल्डरला लवकरात लवकर त्यांनी अटक केलं पाहिजे सरकारने, आणि सरकारने काय तो मला न्याय द्यायचा आहे। सरकारला माझी लय नम्रतेची विनंती आहे, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे। माझ्या नवऱ्याने असं करू शकणार नाही, आत्महत्या केलेली नाही, त्याने कोणीतरी मर्डरच केलेली माझ्या नवऱ्याची। एवढी याच्यातनं होऊ शकत नाही। के पास सीसीटीवी नहीं है, तो वहाँ पे उनका ये काम था बिल्डर का कि वहाँ सीसी कैमरा लगाना चाहिए था, क्योंकि उनका इतना माल रहता सब कुछ। अच्छा, वो बंदा वहाँ काम नहीं करता है, फिर वो बंदा वहाँ क्यों गया? आर्यंत बिल्डर है वो। तो अगर अशोक जंजाड़े क्या, तो वो बिल्डर इतना बड़ा बिल्डर है, उसके इतने यहाँ पे बिल्डिंग बना है, नामचीन बिल्डर है, कोई छोटा बिल्डर नहीं है वो। तो उनका ये काम था कि वहाँ सीसीटीवी होना चाहिए था। अच्छा, उनका मिस्टर भी वहाँ काम नहीं करता था कि चलो वो काम से गया हो, गिर गया हो, वो भी नहीं है, क्योंकि वो तो वहाँ काम भी नहीं करता था। फिर वो बंदा वहाँ गया क्यों? इसका मतलब उसको बुलाया गया और उसको मारा गया। ये साफ चीज दिखती है कि वो मर्डर है, और ये इंसाफ मिलना ही चाहिए, और सरकार ये इंसाफ देना ही चाहिए। और ये मांग करना चाहिए कि ये लेडीज को इंसाफ मिलना चाहिए, और आर्यन बिल्डर को अरेस्ट करना चाहिए, और न्याय चाहिए। मैनेज कुछ सब मैनेज हो रहा है, ये हमको शक हो रहा है, और हम चाहते हैं कि ये लेडीज को इंसाफ मिले। कारवाईची मागणी म्हणजे ही माझी भाची आहे आणि ऑफ झाले ते माझे जावई आहेत। तर माझी एवढीच मागणी आहे की म्हणजे न्याय तिला शिंदे सरकारने माझ्या भाचीला न्याय द्यावा, बस, बाकी काय नाही। आणि एक तिथे कामाला नसताना ते तिथे गेले, आणि गेले पण वॉचमॅन तिथे सिक्युरिटी गार्ड होते, त्यांनी वरती सोडलं कसं न ओळखता, आणि सोडलं ते 5व्या माळ्यावर डायरेक्ट का जा बोलले? आणि तुम्ही इन्क्वायरी का नाही केली की वरती हा माणूस खाली आलाय की नाही? मग हे हत्याच आहे, हे आम्हाला पण माहिती हत्या आहे, कारण हे कोणाच्या बसण्या उठण्यात नव्हते। पण ह्याने शिंदे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आम्हाला मागणी आहे।